Hello dear students, welcome to Diploma YouTube channel and Diploma official app. मित्रांनो, मी एक डेरिवेशन घेतला होता प्रीवियस व्हिडिओ मध्ये. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड विथ स्पॅन L ओव्हरऑल. ते बीम घेतलंय फॉर द डेरिवेशन ऑफ स्लोप्स अँड डिफ्लेक्शन व्हॅल्यूज. आपण मेथड यूज केला होता मित्रांनो, मॅकॅलिस मेथड. लक्षात आलं? तर त्या मॅकॅलिस मेथड मध्ये स्टेन्स वगैरे कॅल्क्युलेशन कसे करायचे, रिएक्शन्स कसे काढायचे, सेक्शन कसा टाकायचा, या सगळ्या गोष्टी आपण सिम्पली सपोर्टेड बीम सेंट्रल पॉइंट लोड साठी शिकला. तर आज नवीन टॉपिक तुमच्यासाठी आणलेला आहे, दॅट इज सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ओव्हर अ लेंथ जे आहे, ओव्हर अ स्पॅन जे आहे मित्रांनो, तुम्हाला काय दिसणार इथला L दिसणार आहे. ठीक आहे. आता इथं थीटा आहे, थीटा बीच्या व्हॅल्यूज दिलेल्या ऑलरेडी. एवढी व्हॅल्यूज तुम्हाला प्रूव्ह करायचे. समजा तुम्ही थीटा आहे आणि डिफ्लेक्शन दॅट इज डेल्टा मॅक्सिमम, इथं डेल्टा आपण यूज करत नाही मित्रांनो. इथं एमएसबीटी मध्ये सगळ्यात महत्वाचा मित्रांनो, इथं आपण यूज करतो डेल्टा मॅक्सच्या जागी आपण वाय मॅक्सिमम लिहिलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम. बट मॅक्सिमम एमएसबीटी मध्ये आपण वाय मॅक्सिमम म्हणून देतो, दॅट इज मायनस. तुमचा इथं मायनस राहणार, -5/384 WL⁴ आहे. आणि इथं तुमचे -WL³ आहे आणि B = WL³ आहे. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला प्रूव्ह करायचे मित्रांनो. सगळ्यात इम्पॉर्टंट डेरिवेशन ठरणार आहे तुमच्या अपकमिंग एक्झाम साठी. आणि हे जे डेरिवेशन आहे मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं एमएसबीटी ओरिएंटेड आहे, एमएसबीटी एक्झाम ओरिएंटेड, कन्सेप्ट बेस्ड लर्निंग आणि हाय वेटेज टॉपिक. कसं काय? कारण की हे तिन्ही एक्झाम्स मध्ये इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, दॅट इज एमएसबीटी ऑल युनिव्हर्सिटी आणि एमपीएससी मेन्स. कारण की जे स्टुडंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात, एमपीएससी मेन्स देतात, त्यांच्यासाठी पण हा थिअरी ऑफ स्ट्रक्चरचा इम्पॉर्टंट पोर्शन आहे मित्रांनो, ते तुम्हाला पाठ करून घ्यायचे. आता अजून एक आहे मित्रांनो, जे कोणी आपलं बॅच ऑनलाईन बॅच घेतलेलं नाही, थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट साठी फक्त टाइम बघू नका, रिझल्ट तुमचा लागणार आहे 1-2 दिवसात. लगेच तुम्ही काय करा, रिझल्टचा वाट न बघता तुम्ही काय करायचं, स्टडी स्टार्ट करायचं मित्रांनो. आणि स्टडी कुठून स्टार्ट करायचं, तुम्हाला थिअरी ऑफ स्ट्रक्चर, कारण की हा इम्पॉर्टंट आहे, कन्सेप्ट बेस्ड आहे आणि ज्यांचं कन्सेप्ट क्लिअर नाही त्यांचा आवड जाणार हा सब्जेक्ट. तर त्याच्यासाठी 0 to 0 ह्या सब्जेक्ट मध्ये होण्यासाठी तुम्हाला आपलं ऑनलाईन कोर्स तुम्हाला घ्यायचं मित्रांनो, अफोर्डेबल प्राइस मध्ये, ट्रिपल मध्ये आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईन करून घ्या. लक्षात आलं ना? चला आता प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूत मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं. ओके, चलो. आता एक बीम काढलाय मित्रांनो. बीम काय दिसतो? सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग युडियन ओव्हर एंटायर स्पॅन L. आणि ह्या युडियन साठी मित्रांनो इथं रिएक्शन्स काय आहेत? रिएक्शन्स काय येतात? RA आणि RB. तर इथं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला सेक्शन टाकणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सेक्शन टाकणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. लक्षात आलं? ठीक आहे, काय डाऊट याच्यामध्ये? चल, आता इथं आपण सेक्शन टाकू. सर इथं तर पूर्ण युडियन आहे, तर कसं टाकणार आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, इथं युडियन एंटायर स्पॅन असल्यामुळं आपण एक तर ओरिजिन ए पण कन्सिडर करू शकतो मित्रांनो, किंवा ओरिजिन बी पण कन्सिडर करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण आपलं जे रेग्युलर जे आपण घेत आलेलं आहे, आपण काय करतो इथं मित्रांनो, ओरिजिन कुठं कन्सिडर करणार? ठीक आहे, ओरिजिन कुठं कन्सिडर करणार आपण? ए ला ओरिजिन कन्सिडर करतो. लक्षात आलं? इथपर्यंत काय डाऊट मित्रांनो? तर हा ओरिजिन झाला आणि ओरिजिन पासून हा सेक्शन किती डिस्टन्स वर आहे रे? सेक्शन आहे एक्स डिस्टन्स वर आहे फ्रॉम ओरिजिन. ठीक आहे, काही प्रॉब्लेम इथं? चलो, आता आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. तर फर्स्ट स्टेप मित्रांनो, सपोर्ट रिएक्शन. सगळ्यांना माहित आहे आपण कुठून स्टार्ट करतो रे? सपोर्ट रिएक्शन पासून स्टार्ट करतो. सपोर्ट रिएक्शन पासून स्टार्ट करतो. इथं युजिंग स्टँडर्ड फॉर्म्युला आपण डायरेक्टली लिहू शकतो. युजिंग स्टँडर्ड फॉर्म्युला, दॅट इज RA = WL/2 आणि RB ची किंमत WL/2. हे व्हॅल्यूज तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. कसं काय? कारण की एकच लोड आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे, ओव्हर स्पॅन L. तर हे व्हॅल्यूज तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता, किंवा तुम्हाला ट्रॅडिशनल मेथड जायचं असेल, जी ओल्ड पद्धत आहे इक्विलिब्रियम कंडिशन घेऊन, ते आपण काय करू तिथं फाइंड आउट करून घेऊ. दोन्ही मेथड
त्या प्रिव्हियस व्हिडिओस मध्ये पण दोन्ही मेथड सांगितले, ह्या व्हिडिओस मध्ये पण तुम्हाला दोन्ही मेथड सांगत सांगत आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या. समेशन एफ वाय इक्वल्स टू 0 अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह मित्रांनो. अपवर्ड मध्ये काय येते आर ए. आता डाऊनवर्ड मध्ये हा पूर्ण काय आहे युडीएल आहे. आता युडीएलचं कन्व्हर्जन किंवा हे कसं डिस्ट्रीब्युट आहे पर मीटर लेंथवर. तर समजा तुम्ही हा लेंथ एल ने मल्टिप्लाय केला तर तुम्हाला इथं किलो न्यूटन भेटते आणि तेच तुम्हाला इथं घ्यायचं आहे त्याच्या समेशन्स मध्ये. तर युडीएल कसं लिहितो मायनस, कसं काय मायनस, कारण की डाऊनवर्ड ऍक्ट होतो डब्ल्यू इंटू एल. म्हणजे इथं मी शॉर्ट मध्ये लिहितो मित्रांनो, युडीएल ला समजा पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लोड इंटू काय करतो रे, ठीक आहे, पॉइंट लोड किंवा फोर्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला लोड इंटू स्पॅन करतो. लक्षात आलं, याला लोड इंटू स्पॅन करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम येतो, लोड इंटू स्पॅन तुम्हाला घ्यायचं आहे. तर हे मी काढून टाकतो, इथं छान वाटणं गेले इक्वेशन्स मध्ये, फक्त लोड इंटू स्पॅन करा. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस आर बी इक्वल्स टू 0 म्हणजे आर ए प्लस आर बी इक्वल्स टू काय राहणार डब्ल्यू इंटू एल, इक्वल्स टू डब्ल्यू इंटू एल. इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, तर हा झाला तुमचा आर ए प्लस आर बी चा रिएक्शन. ठीक आहे, समेशन ऑफ एफ वाय इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट आता सेकंड बघा, किंवा इथं समेशन ऑफ इव्हेंट, कारण की दोन अननोन आहेत तर अजून एक इक्विलिब्रियम कंडिशन तुम्हाला यूज करावं लागेल मित्रांनो. आणि ते इक्विलिब्रियम कंडिशन कोणतं आहे? ते इक्विलिब्रियम कंडिशन आहे समेशन ऑफ इव्हेंट इक्वल्स टू 0. तर बघा इथं ए मध्ये म्हणजे ए च्या राईट साइडला कोणत्या कोणत्या लोड कव्हर होतात, एक युडीएल आहे मित्रांनो, एक आरबी आहे. इथं समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए काढताना आरबी निघतो, समेशन ऑफ मुवमेंट अबाउट बी काढताना आर ए निघतो. हे लक्षात ठेवायचं, क्लिअर इमेज पाहिजे तुमचं, क्लिअर कन्सेप्ट पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे, चल आता युडीएल काय आहे, मी फोर्स कन्सिडर केला होता इथे किती मायनस डब्ल्यू इंटू एल, हा झाला फोर्स. आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित पाहिजे. तुम्हाला माहित आहे एक्झॅक्टली युडीएलचं सेंटर जे आहे ते किती डिस्टन्सवर पडतो, येस एल बाय टू डिस्टन्स. कुठं पडणार एल बाय टू, आणि हेच काय आहे त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, तर मायनस डब्ल्यू इंटू एल बाय टू. तर इथं मी सिंपल कन्सेप्ट सांगतो, लोड इंटू स्पॅन बाय टू, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस आर बी इंटू एल प्लस आर बी इंटू एल. ओके, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? त्याच्यानंतर मित्रांनो बघा इक्वल्स टू 0 करावं लागेल. मग आर बी इंटू एल इक्वल्स टू, हा मायनस तर तिकडे गेल्यानंतर डब्ल्यू एल इंटू एल, एल स्क्वेअर डिवायडेड बाय टू. करेक्ट आहे, तर एल एल गेट कॅन्सल म्हणजे आर बी ची किंमत मित्रांनो डब्ल्यू एल डिवायडेड बाय टू. करेक्ट आहे, डब्ल्यू एल डिवायडेड बाय टू. त्याच्यानंतर ह्या इक्वेशन मध्ये समजा तुम्ही आरबी ची व्हॅल्यू टाकली तर आर ए ची किंमत किती निघणार, डब्ल्यू एल मायनस आरबी करावं लागेल, म्हणजे डब्ल्यू एल मायनस डब्ल्यू एल बाय टू. म्हणजे या केस मध्ये एक डब्ल्यू एल मधून अर्धा डब्ल्यू एल काढला तर इथे काय राहणार अर्धा डब्ल्यू एल बाय टू. हा झाला तुमचे रिएक्शन कॅल्क्युलेशन. लक्षात आलं इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, चल नेक्स्ट स्टेप. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आता सेकंड स्टेप बघा, स्टेप नंबर 2. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, इथे एक स्टेटमेंट कॉपी पेस्ट करतो. टेकिंग सेक्शन एक्स एक्स at a distance x from origin आपण origin काय कन्सिडर केला a, and writing which equation, writing Macaulay's equation, तर ei d square y by dx square equals to mxx. करेक्ट है, ei d square y by dx square equals to mxx. Therefore ei d square y by dx square. आता mxx सांगा. आता mxx चा अर्थ काय, mxx चा मिनिंग काय आहे ते सांगू शकता का कोणी? आता मित्रांनो बघा mxx चा अर्थ काय, मुवमेंट अबाउट सेक्शन xx, मुवमेंट अबाउट सेक्शन xx.
लक्षात आलं? आता मोमेंट आपण सेक्शन पासून कुठे बघतो रे? ओरिजिन कडे बघतो. बरोबर आहे? कुठं बघणार? ओरिजिन कडे. आता ओरिजिन मध्ये काय काय कव्हर होते? एक आरए कव्हर होणार आणि एवढा पोर्शन तुमचा यूडलचा कव्हर होणार. ठीक आहे? तर आरए साठी काय घेणार? मोमेंट आरए इंटू एन, आरए इंटू एक्स म्हणजे त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? आरएचा डिस्टन्स आपण सेक्शन एक्स आहे. तर आरए ची किंमत ऑलरेडी आपल्याकडे डब्ल्यूएल डिवाइडेड बाय 2 आहे मित्रांनो आणि इथं एक्स करावं लागेल. अपवर्ड आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह घेतलं. आता लोड कसा आहे? यूडीएल डाऊनवर्ड आहे. यूडीएल किती आहे? कुठेही मेजर करा पूर्ण स्पॅन मध्ये तुमचा व्हॅल्यू जे आहे, इंटेन्सिटी ऑफ लोड जे आहे ते चेंज होणार नाही. तेच डब्ल्यू राहणार आणि हा झाला लोड इंटू स्पॅन बाय 2. फॉर्म्युला काय आहे? यूडीएलचा मोमेंट घेताना. ठीक आहे? तर इथं मी लिहून देतो मित्रांनो. बघा आता इथं मी लिहून देणार. यूडीएलचं फोर्स मध्ये कन्वर्ट करताना लोड इंटू स्पॅन करतो. जे की मी इथं केलेलं आहे ऑलरेडी. आणि यूडीएलचा समजा तुम्हाला मुवमेंट घेताना काय करायचं आहे? लोड इंटू स्पॅन बाय 2 हा एवढा कॅल्क्युलेशन्स मध्ये घ्यावा लागेल. आता लोड कितीचा आहे? डब्ल्यू. स्पॅन कितीचा आहे? सेक्शन आणि ए मध्ये एक्स एक्स बाय 2 स्पॅन बाय 2. तर हे तुम्ही फॉर्म्युला विसरायचं नाही. ठीक आहे? लक्षात आलं? तर एवढा व्हॅल्यू आहे. एक स्टेप वाढून घेत मित्रांनो. तर हा ई आहे डी स्क्वेअर वाय डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल्स टू WL डिवायडेड बाय 2 इंटू एक्स मायनस हे किती आहे? डब्ल्यू बाय 2 एक्स स्क्वेअर. इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर काय राहणार? फर्स्ट राहणार आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो इंटिग्रेटिंग इक्वेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट आपल्याला काय भेटल? वी गेट स्लोप इक्वेशन. वी गेट स्लोप इक्वेशन. मग EI dy by dx will indicate what? dy by dx will indicate slope equals to. चला ह्याचं x चं इंटिग्रेशन सगळ्याला माहित आहे WL by 2 ऍज इट इज राहणार x चा x स्क्वेअर डिवायडेड बाय 2. बट स्लोपच्या इक्वेशन मध्ये आपण काय इंट्रोड्यूस करतो? C1 ची व्हॅल्यू इंट्रोड्यूस करतो मित्रांनो. C1 ची व्हॅल्यू इंट्रोड्यूस करतो. लक्षात आलं? त्याच्यानंतर मायनस. आता इथं x स्क्वेअर एक पॉवर वाढवायचा आणि त्या पॉवर डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचा. म्हणजेच काय? डब्ल्यू डिवायडेड बाय 2 एक्स क्यूब बाय 3. मी तुम्हाला लिहून दिलेले आहे. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मित्रांनो. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 आणि एक्स टू दी पॉवर 3 चं इंटिग्रेशन एक्स टू दी पॉवर 4 डिवायडेड बाय 4. ज्यांना इंटिग्रेशन जमत नाही एवढं बेसिक तुम्हाला माहित असलं गरजेचं आहे मित्रांनो. मॅथ्स सॉल्व्ह करतो. लक्षात आलं? ठीक आहे? एक स्टेप वाढून घेऊ. EI dy by dx equals to W. ठीक है? L divided by 4a x square plus c1 minus W by 6 into x to the power 3. इक्वेशन नंबर सेकंड आणि याला आपण काय म्हणतो? स्लोप इक्वेशन. काय म्हणणार? स्लोप इक्वेशन. इथपर्यंत काय डाऊट? एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये तुम्हाला सांगत आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे? चालेल का? नेक्स्ट द नेक्स्ट बघा इथं इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर सेकंड with respect to x comma we get what? Deflection equation. We get deflection equation. तर EI y will indicate deflection. आता याचं इंटिग्रेशन करा. हे तर ऍज इट इज येईल WL डिवायडेड बाय 4 एक्स स्क्वेअरचा एक्स क्यूब बाय 3. आपण याच्यामध्ये C1x प्लस C2 इंट्रोड्यूस करतो. मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या कसं इंट्रोड्यूस करायचं कॉन्स्टंट. मायनस नेक्स्ट व्हॅल्यू काय राहणार इथं बघा. तर W/6 ऍज इट इज एक्स क्यूबचं काय येतं एक्स टू दी पॉवर 4 डिवाइड बाय 4 इथे लिहून दिलंय. एक स्टेप आणून घ्या. EI y equals to WL divided by 12 x cube
प्लस C1x प्लस C2, C1x प्लस C2 मायनस W/24 x टू द पॉवर 4. इक्वेशन नंबर थर्ड. आणि या इक्वेशनला काय म्हणायचं? डिफ्लेक्शन इक्वेशन. काय म्हणतोय ना? डिफ्लेक्शन इक्वेशन. आता नेक्स्ट पेज मध्ये घेऊ. आता नेक्स्ट काय आहे ना स्टेप? चला सांगा. नेक्स्ट स्टेप काय? आपण थर्ड स्टेप मध्ये अप्लाइंग बाउंड्री कंडिशन म्हणतो. अप्लाइंग बाउंड्री कंडिशन म्हणतो. म्हणजे हे स्टेप घेतो कंपल्सरी. तर फर्स्ट ऍज युजल ऍट x इक्वल्स टू 0. आता मी काय करतो पर्टिक्युलर एक मिनिट प्रिव्हियस मध्ये एवढं कॉपी करता येईल का आपल्याला? एक मिनिट मी सर्च करतोय. कॉपी पेस्ट ऑप्शन नाही. एक मिनिट. तर अरे एकच मिनिट हा मित्रांनो. एकच मिनिट हा. ते थोडं वेगळं झाला. ठीक आहे. येत नाही ते. आपण काय करू? ऍज इट इज मेंटेन करू तिथं. RB म्हणू त्याला. ओके. आणि ह्याला RA म्हणू. ठीक आहे. चालेल का? चलो. आता मी इथं रफ डायग्राम काढतो. तुमचा युडियन आहे. हा तुमचा डिफ्लेक्शन कर्व आहे. कारण की आपल्याला सेंटरला काय भेटतो? वाय मॅक्सिमम. आणि थीटा मॅक्सिमम कुठे भेटणार? ऍट एंड सपोर्ट. थीटा मॅक्सिमम ऍट एंड सपोर्ट भेटतो. आणि इथं वाय ची किंमत 0 राहतो मित्रांनो. बरोबर. आणि इथं थीटा ची किंमत 0 राहणार जिथं वाय मॅक्सिमम राहतो. ठीक आहे. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? चलो. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, फर्स्ट केस ऍट x इक्वल्स टू 0. y ची किंमत काय आहे? 0. कसं काय? कारण की हा ओरिजिन आहे. ओरिजिन वर x ची किंमत ऑलवेज काय राहतो? 0. मग युजिंग इक्वेशन नंबर थर्ड, कारण की डिफ्लेक्शनची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. तर C2 ची किंमत डायरेक्टली किती येणार? 0. किती येतो? 0. कसं काय ते पण सांगतो. आता आपला सेक्शन बघा. हा तुमचा सेक्शन होता. बरोबर का रे? हा तुमचा सेक्शन ऍट अ डिस्टन्स x होता. हा सेक्शन कुठं शिफ्ट झाला? ओरिजिनवर. ओरिजिनवर फक्त RA चा ब्रॅकेट दिसतो. मग तेवढाच मला त्या कंपार्टमेंट घ्यावं लागेल. आणि ते कंपार्टमेंट बघा इथं आहे. बरोबर. ते कंपार्टमेंट इथलचं आहे. करेक्ट आहे. तर एवढा मला पोर्शन घ्यावं लागेल. बट आता इथं ओरिजिनवर x ची किंमत किती आहे? 0. मग y0 x ची किंमत म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू 0 म्हणजे C2 ची किंमत डायरेक्टली 0 येणार आहे मित्रांनो. लक्षात आलं? आता नेक्स्ट ऍट x इक्वल्स टू L. y ची किंमत तरी 0. बघा हा सेक्शन इथं गेला. आणि इथं पण व्हॅल्यू कशाचं 0 आहे? डिफ्लेक्शनची व्हॅल्यू 0 आहे. युजिंग विच इक्वेशन? युजिंग इक्वेशन नंबर थर्ड. बघा आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. राईट लेफ्ट हँड साइड तर 0 येईल. आता राईट हँड साइड मध्ये इक्वेशन्स काय आहेत बघा इथं. WL डिवायडेड बाय 12. WL डिवायडेड बाय 12. आता इथं L चा क्यूब आहे. बरोबर का रे? L चा क्यूब आहे का? एक्स क्यूब. x ची किंमत L आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लस C1 इंटू L. C2 ची किंमत 0 मायनस W/6. आता L ची किंमत किती? L ची किंमत आहे सॉरी W/24. x ची किंमत आहे L. तर इथं 24 इंटू L टू द पॉवर 4. आता एका साइडला मी काय टाकतो? C1 इंटू L. बाकीचे टर्म राईट हँड साइडला म्हणजे L टू द पॉवर 4 अपॉन 24 मायनस W. आता L इंटू L क्यूब L टू द पॉवर 4 अपॉन 12. हे मायनस कसं काय? साइड चेंज केलं. आता याच्यामधून मी W L टू द पॉवर 4 कॉमन करतो. 1 अपॉन 24 मायनस 1 अपॉन 12. तर हा C1 इंटू L. हा L गेट कॅन्सल. म्हणजे C1 ची किंमत बघा मित्रांनो, हा ब्रॅकेटची किंमत जी आहे आफ्टर कॅल्क्युलेशन
काय येणार इथं 1/24 मायनस 1/12. तर ह्याची किंमत -1/24 येतो. तर याची किंमत बघा WL⁻³ इंटू -1/24. तर C1 ची किंमत मित्रांनो, C1 ची किंमत आहे आपल्याकडं -WL³ / 24. हा झाला तुमचा C1. आता कॉन्स्टंट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेत. आता डायरेक्टली तुम्ही काय करायचं आहे, व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यायचेत मित्रांनो. व्हॅल्यूज काय करायचे आहेत, कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट 4 स्टेप नंबर 4. नाव मॅक्सिमम स्लोप. मॅक्सिमम स्लोप मी कुठं कुठं काढू शकतो मित्रांनो, मी एकच काढणार. सेकंड वाला तुम्ही काढणार, फक्त मी हिंट देईल. मॅक्सिमम स्लोप कुठं काढणार कुठं भेटणार आहे, ऍट x इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग ऍट x इक्वल्स टू 0 dy बाय dx विल बी कन्वर्टेड इंटू dy बाय dx आणि हे व्हॅल्यू कसं राहणार, मॅक्सिमम राहणार. युजिंग इक्वेशन थर्ड, सॉरी युजिंग इक्वेशन स्लोप काढत आहे तर सेकंड इक्वेशन. बघा EI dy बाय dx आणि ह्याला काय लिहितो, मॅक्सिमम लिहितो. आता आपला सेक्शन कुठे गेला आहे, हा सेक्शन कुठे गेला, ओरिजिन वर काय कव्हर होतो, आर चा ब्रॅकेट फक्त घ्यायचा. आता सेकंड इक्वेशन इथं आहे बघा, चं ब्रॅकेट हे पूर्ण कशाचा ब्रॅकेट आहे, चं ब्रॅकेट आहे. हेच कव्हर व्हायले त्या सेक्शन मध्ये, युनियन येणार चालले. तर एक्स ची किंमत 0 आहे, हा 0 म्हणजे फक्त C1 दिसेल तुम्हाला. बरोबर, फक्त काय दिसणार इथं या ब्रॅकेट मध्ये C1 आणि EI dy बाय dx मॅक्सिमम इक्वल्स टू C1 ची किंमत -WL³ / 24 EI. तर dy बाय dx मॅक्सिमम इक्वल्स टू -WL³ / 24 EI. 24 EI बरोबर का रे. तर हा झाला तुमचा ऍट एक्स, म्हणजेच काय आहे, हे ए पॉइंट झाला. बरोबर, तर हा बी पॉइंट वर काय आलं, इथं मायनस आले की त्या साईडला प्लस येईल. कसं काय, फॉर एक्झाम्पल आपलं रोटेशन समजा, कारण की रोटेशन तुमचं कसं आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. त्याच्यामुळे ते तिथलचं व्हॅल्यू जे आहे मित्रांनो, व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह येईल. ओके, कारण की सेक्शन इथं शिफ्ट झाल्यानंतर समजा असं रोटेशन होत असेल तर हे व्हॅल्यू मायनस मध्ये येईल. आता ते कसं येते ते पण सांगतो, बट तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे पॉइंट तुमचा ए आहे. आता मी बी साठी पण काढतो. आता पॉइंट बी म्हणजे x इक्वल्स टू एल युजिंग इक्वेशन नंबर सेकंड. आता सगळ्या इक्वेशन मध्ये काय टाकायचा, dy बाय dx मॅक्सिमम भेटेल इथं पण बी पॉइंट वर. व्हॅल्यूज बघा काय काय टाकायचं इथं, हे पूर्ण व्हॅल्यू घ्यावं लागेल म्हणून. करेक्ट आहे, पूर्ण व्हॅल्यू घ्यावं लागेल. दॅट इज WL/4 x ची किंमत आहे एल चा स्क्वेअरच आहे, करेक्ट. C1 ची किंमत -WL³ / 24 आणि इथं मायनस बघा W/6 इंटू एक्सच्या जागी एल टाकावं लागलं, एक्सच्या जागी एल टाकावं लागलं. ठीक आहे, चालेल. आता याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मला कॉमन काय दिसतंय, इथं L³ आहे, इथं पण L³ आहे, इथं पण L³ म्हणजे WL³ कॉमन येईल. 1/4 - 1/24 - 1/6 करेक्ट आहे. तर ह्याची व्हॅल्यू बघा, तुम्ही सॉल्व्ह करा कॅल्सीवर सॉल्व्ह करा तुम्ही, तुम्हाला व्हॅल्यू 1/24 भेटेल. करेक्ट आहे, तर हे व्हॅल्यू 1/24 भेटते तुम्हाला. तर बघा ठीक आहे, तर इथं बघा 1/24 भेटतं. ओके, तर हे व्हॅल्यू बघा, हेच घेतो. तर EI dy बाय dx मॅक्सिमम इक्वल्स टू प्लस WL³ / 24. Therefore dy by dx maximum equals to WL³ / 24 EI. लक्षात आलं.
ठीक आहे, हाच आहे आणि ह्याला आपण थीटा बी च काय म्हणू स्लोपचा फॉर्म्युला आणि हा वाला थीटा याचा स्लोपचा फॉर्म्युला. इथं मायनस आहे तिथं प्लस आहे. ठीक आहे, लक्षात आलं. आता नेक्स्ट, तर लास्ट जे आहे फिफ्थ, मॅक्सिमम डिफ्लेक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं. आता सगळ्याला माहित आहे मी डिफ्लेक्शन कर्व काढलेला आहे. हिला काय म्हणतो आपण, डिफ्लेक्शन कर्व. हिला काय म्हणायचं, डिफ्लेक्शन कर्व. ओके, तर मॅक्सिमम कुठे येते, सेंटरला. आणि म्हणजे हा सेक्शन तुमचा शिफ्ट होऊन इथे येईल आणि हे जे सेक्शन आहे किती डिस्टन्स वर आहे रे, हा सेक्शन आहे L/2. म्हणजेच काय आहे, म्हणजे x ची किंमत कशाच्या बरोबर येईल, L/2 च्या बरोबर. नाव at x equals to L/2, y ची किंमत कशामध्ये कन्वर्ट होईल, y मॅक्सिमम, युजिंग इक्वेशन नंबर थर्ड, कारण की आपल्याला डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. तर EI y चे जे काही y मॅक्सिमम. आता तुम्हाला थर्ड इक्वेशन वर फोकस करायचं आहे. आता ह्या केस मध्ये बघा, पूर्ण ब्रॅकेट घ्यावं लागेल, हा पूर्ण व्हॅल्यू घ्यावं लागेल. आता वन बाय वन आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. WL डिवायडेड बाय 12, WL डिवायडेड बाय 12 इंटू हा काय व्हॅल्यू, L/2 चा क्यूब. कस काय, कारण की एक्सच्या ठिकाणी काय टाकतात, L/2. त्याच्यानंतर C1 ची किंमत तुमची किती आहे, मायनस WL³ डिवायडेड बाय 24. आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू L/2 टाकावं लागेल, कारण की एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि C2 ची किंमत 0. लास्ट व्हॅल्यू W/24 मायनस W/24 L/2 त्याचा पॉवर 4. लक्षात आलं. चलो, आता ह्याच्यामध्ये बघा, L⁴, L⁴, सगळ्यांमध्ये मी काय कॉमन काढणार, WL⁴. आता व्यवस्थित बघायचं, 1/12 ह्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये 1/8 येईल, कारण हे 1/2 डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याचा क्यूब केला तर 1/8 येईल. मायनस 1/24 इंटू 1/2 आणि हा जे व्हॅल्यू आहे मित्रांनो, मायनस 1/24 इंटू 1/, आता 8, 2 चा क्यूब 8 आहे, 2 चा पॉवर 4 16 येईल, बरोबर. तर ह्याचं कॅल्क्युलेशन करा मित्रांनो, इझी आहे. तर मी काय करणार, हे WN⁴ इन ब्रॅकेट 1/96 येईल हे व्हॅल्यू. त्याच्यानंतर 1/48 येणार मायनस मध्ये. आणि हे व्हॅल्यू मित्रांनो, आय थिंक हा 24 इंटू 16 केला तर हे 1/384 येणार आहे. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही, तर ह्याची किंमत बघा कशाच्या बरोबर येईल, -5/384 येणार. याचं कॅल्क्युलेशन, हे EI y maximum will, and therefore y maximum will be -5/384 WL⁴ त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय EI. तर हेच आपल्याला व्हॅल्यूज प्रूफ करायचे होते, कारण की आपलं जे डेरिव्हेशन होता बघा, आलेत का व्हॅल्यूज, हेच व्हॅल्यूज आलेले आहेत. ठीक आहे, तर व्यवस्थित मी तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये पण काही डाऊट असतील तर तुम्ही डेफिनेटली मला विचारा, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, कॉल करू शकता आणि ग्रुप जॉईन करून तुमच्या मॅक्सिमम बेनिफिट नोट्सच्या म्हणा, PYQच्या म्हणा, ते घेऊ शकता. ठीक आहे, तर लवकरात लवकर तुम्ही बॅच कोर्स जॉईन करून सगळे कॉन्सेप्ट जे आहेत मित्रांनो, कॉस्टच्या 0 पासून हिरो बनण्यासाठी तुम्हाला आपलं कोर्स जे आहे मित्रांनो, ऑनलाईनचा थेरी ऑफ स्ट्रक्चर, थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटसाठी स्पेशल लॉन्च केलेला आहे. तर बाकीच्या ज्यांना कन्सेप्ट लर्न करायचा असेल त्यांनी पण घेऊ शकता. आपण डिप्लोमा ऍप डाउनलोड करून अफोर्डेबल प्राइस ऑनलाईन मध्ये आहे. ओके, तर आय होप सो हा इक्वेशन, हा डेरिव्हेशन तुम्हाला समजला असेल. समजले तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, आणि मॅक्सिमम बेनिफिट तुमच्या मित्रांचं पण होऊ द्या. ठीक आहे, तर 2 डेरिव्हेशन आपण कंप्लीट केलेला आहे. हा डेरिव्हेशन करून घ्या, तुमच्या सगळ्याच जे एक्झाम्स मध्ये फायदा होणार तुमचा हा टॉपिक थ्रू. ओके, थँक्यू, थँक्यू, बाय बाय, जय हिंद.